12वीच्या रिझल्ट नंतर नीट आणि सीईटी सुद्धा रिझल्ट लागलेत. आता या रिझल्टमध्ये ज्यांना ज्यांना चांगले मार्क मिळाले त्या घरामध्ये प्रचंड आनंद आहे की आपल्याला आता ऍडमिशन मिळूनच जाईल, किंवा त्यांनी प्लॅनिंग जे केले असतील ते सक्सेसफुल होण्याची सध्या आता शक्यता वाढलेली आहे. मात्र असे कितीतरी मित्र आपले आहेत की ज्या लोकांना तेवढे चांगले मार्क्स नाही आहेत. या केसमध्ये मित्रांनो, आता तरी तुमचे किमान असेसमेंट्स करून घ्या, ज्याच्यामुळे तुमच्या ऍप्टिट्यूड टेस्टमध्ये तुमचा इंटरेस्ट, पर्सनॅलिटी, तुमचा इमोशनल इंटेलिजन्स आणि तुमचा ऍप्टिट्यूड याच्या टेस्ट जर नीट झाल्या तर तुम्हाला आम्ही ही मदत करू शकू की याच्या पुढे जे करिअर निवडलं त्यात तरी किमान तुम्ही सक्सेसफुल झाले पाहिजेत. लर्निंग मोड नावाचा एक प्रकार असतो ज्याच्यामध्ये ऑडिओ व्हिज्युअल कॅनेस्थेटिक लर्निंग मोड म्हटले जातात. या लर्निंग मोडने तुम्ही अभ्यास केला तर याच्या पुढे तुमचं इम्प्रूव्हमेंट तुम्हाला ऑटोमॅटिक दिसायला लागेल. तुम्ही जेवढा वेळ अभ्यास करता तेवढ्याच वेळा तुमचे मार्क्स पण वाढतील. आता हे सगळं करण्यासाठी लागणारी फी फार मोठी नाही, छोटीशी फी करत ही असते. मात्र महत्वाची गोष्ट अशी आहे बघा की तुमचं स्वतःचं करिअर, पुढचं आयुष्य हे फार महत्वाचं आहे. तुम्ही क्लासेसमध्ये लाखो रुपये तुमचे इन्व्हेस्ट केले ऑलरेडी होते आणि आता याच्यानंतर तुम्ही थोडेसे जस्ट फ्यू थाउजंड इन्व्हेस्ट करा, स्वतःच्या पूर्ण असेसमेंट करून घ्या आणि याच्या पुढचं करिअर जे आहे त्यात तरी यशस्वी व्हा. अनेक शुभेच्छा.